आणि सुरुवातीला बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज खासदार छत्रपती संभाजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत। मुंबईमध्ये शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी खासदार संभाजीराजे हे थोड्याच वेळात पोहोचतील आणि शरद पवार यांची भेट घेतील। मागच्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर रस्त्यावर येत मोर्चा आणि आंदोलनाचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला। त्याच वेळेला न्यायालयीन लढाई सरकारच्या पातळीवर लढली जाणार आहे आणि या सर्व गोष्टींवर पवार आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा होईल। कालच शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती। दरम्यान मराठा आरक्षण आणि त्याच्या समर्थनासाठीचं आंदोलन आणि सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण फेटाळल्यानंतरची सगळी स्थिती यावर सुद्धा शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं आणि आज या मराठा आंदोलनाचे एक प्रमुख नेते खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबतही चर्चा होणार आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, किती वाजता ही भेट होणार आहे आणि फक्त एकटेच खासदार उपस्थित असतील का अन्य कोणी उपस्थित असेल? मिलिंद, साधारणतः 9:30च्या सुमारास ही भेट होईल अशी माहिती मिळते आहे। सकाळच्या सत्रामध्ये ही सगळी भेट होईल असं सांगितलं जात आहे। आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयानं हे मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सातत्यानं मराठा समाजामध्ये महाविकास आघाडी सरकारनं ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त होते। त्यामुळे सगळ्याच मराठा संघटनांनी येत्या काही दिवसामध्ये आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि त्याच्यामुळं गेले काही दिवस त्या दृष्टीनं प्रयत्न आणि जुळवाजुळव या सगळ्या मराठा नेत्यांच्या वतीनं सातत्यानं होताना दिसत आहे। मराठा क्रांती मोर्चानं तर 28 जूनला आपण आंदोलन करणार असल्याचं जाहीरसुद्धा केलं आहे। त्याच्यापूर्वी एक बाईक रॅलीसुद्धा काढली जाणार आहे। त्यामुळे एकूणच हे प्रकरण थोडंसं चिघळताना दिसतं आहे। कुठलाही संघर्ष कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा संघटना असेल त्यांच्यामध्ये आणि राज्य सरकारमध्ये यांच्यामध्ये उद्भवू नये असा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे। काल ज्यावेळेला शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली त्यावेळेला सुद्धा या संपूर्ण मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। त्याच पार्श्वभूमीवर मराठा नेते म्हणून आज छत्रपती राजे संभाजी जे आहेत ते शरद पवार यांना भेटणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे। ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं गेलं आहे त्याबद्दलची नाराजी असो किंवा येत्या काळामध्ये मराठा संघटनांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, ज्या पद्धतीनं त्याची तयारी सुरू झाली आहे, या सगळ्याच मुद्द्याची माहिती शरद पवार यांना देण्यासाठी आणि एकूणच या प्रकरणामध्ये काय तोडगा निघू शकेल या आंदोलनाच्या पूर्वी, कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याची मानसिकता कुणाचीच नाही आहे, पण ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं गेलं आहे त्यावर नाराजी व्यक्त करण्यात येते मराठा संघटनांच्या वतीनं आणि आता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय महाविकास आघाडी सरकारला काही कळणार नाही किंवा समजणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनंसुद्धा सुरू झालेली आहे। 4 दिवसापूर्वी आपण बघितलं की मंत्रालयाच्या समोर सुद्धा औरंगाबादच्या प्रतिनिधींनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तेव्हापासूनच हे प्रकरण जे आहे ते वाढीस लागलेले असं आपण पाहतोय आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांची जी मानसिक स्थिती आहे, त्यांचे जे विचार आहे ते शरद पवारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीराजे प्रणाली या बैठकीमध्ये काय होतं ते, कारण कालच मराठा समाज किती आक्रमक होऊ शकतो क्षणार्धात याची झलक पाहायला मिळाली आपल्याला। पण आपण अपेक्षा करूयात की आजच्या बैठकीत काहीतरी सकारात्मक दिशेनं चर्चा होईल। मुख्यमंत्र्यांच्या सोबतही काल शरद पवार यांची चर्चा झाली आणि अपेक्षा करूयात की काहीतरी योग्य मार्ग न्यायालयाच्या बाहेरचा सुद्धा निघू शकेल। प्रणाली, तुर्तास धन्यवाद। आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। आणि आता बातमी मंत्रिमंडळाच्या बैठकीची। आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। दुपारी 3:30 वाजता ही महत्त्वाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवायचा किंवा नाही, किती दिवस सुरू ठेवायचा किंवा सुरू ठेवला तर कशा पद्धतीनं लॉकडाऊन सुरू ठेवायचा याबद्दल काही चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो। तोतके चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीवर चर्चा होईल आणि त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। पॅकेज औपचारिकपणे जाहीर करण्यात येईल। तसंच राज्यामध्ये
परीक्षांच्या अनुषंगानं सुद्धा सरकार आज अंतिम निर्णय करून अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. एक तर राज्यातल्या परीक्षांचा विषय न्यायालयाच्या कोर्टात गेलाय, न्यायालयामध्ये गेलेला आहे. न्यायालयानं यात सरकारला भूमिका घेऊन परीक्षा घेण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यामुळे याही विषयात सरकार आपली भूमिका आज जाहीर करू शकतं. इन डिस्ट्रिक्ट्स में अभी भी 12-14%, 19% तक पॉजिटिविटी रेट है. ऐसे जिलों में खोलना बहुत ही घातक हो सकता है. लेकिन जहाँ पॉजिटिविटी रेट 5% से नीचे है, 10% से नीचे है या 5% के करीब है, तो वहाँ ज़्यादा सहूलत दी जा सकती है. कुछ चीज़ों में रिस्ट्रिक्शन लगा के बहुत सारी चीज़ें खोली जा सकती है. तो और अभी 4 दिन है, किस तरह से चीज़ें आती हैं उसके बाद ही अंतिम फैसला होगा. जे लॉकडाऊनमध्ये कशी स्थिरता देता येईल, काय दुकानं उघडायची, कशी दुकानं उघडायची, एसीची दुकानं उघडायची, सलून उघडायचे, काय इलेक्ट्रिफिकेशनची दुकान उघडायची, असे काय हार्डवेअर वगैरे असतील त्याला आपण रिलॅक्सेशन देऊ शकतोय. आणखीन आपल्याला टास्क फोर्स बसलेली आहे, काय काय आपण उघडू शकतो. कपड्याची दुकान उघडायची असेल किंवा एसेन्शियल सर्व्हिसेस जे आपण दुकान उघडलं त्यामध्ये वाढ द्यायचं आहे, हे सर्व विचार करण्यात येईल. टास्क फोर्स बसला, आमचे सगळे बसले आहेत, ते निर्णय घेऊन याच्यावरती सांगतील. मग त्या हिशोबाने कॅबिनेटमध्ये चर्चा घेऊन याच्यावरती निर्णय घेऊ. आणि आपण अधिक जाणून घेऊयात. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आता जोडले गेलेत. सागर, आजच्या कॅबिनेटमध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल आणि निर्णय कोणत्या विषयावर अपेक्षित आहे? मिलिंद, आज महत्त्वाच्या 2 विषयांवर निर्णय अपेक्षित आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे राज्यामध्ये ब्रेक द चेन या नियमाखाली गेले 1 महिने कडक निर्बंध नियमावली लागू केलेली आहे. भलेही लॉकडाऊन शब्दाचा थेट अर्थ वापरला जरी नसला तरी राज्य सरकारने बऱ्यापैकी तशाच स्वरूपाची नियमावली लागू केली आहे. तरी देखील साधारणतः महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये आजही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्या 14 जिल्ह्यांमध्ये फक्त कडक निर्बंध पुढच्या कालावधीमध्ये परत 14 दिवस वाढवायचे आहेत का, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवायचे आहेत? आणि जर संपूर्ण महाराष्ट्रात वाढवायचे नसतील, काही ठिकाणी शिथिलता आणायची असेल, तर मग कोणत्या स्वरूपात शिथिलता आणावी याची प्राथमिक चर्चा केली जाईल असं सांगितलं जातं. आणि लॉकडाऊन जो आहे, जो ब्रेक द चेन नियमावली केलेला आहे, तो वाढवण्याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होईल. राज्याचे मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील. दुसरा निर्णय जो आहे, कोकणामध्ये नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच त्याच आर्थिक निकषावर मदत केली जाईल अशी घोषणा जरी केली असली तरी ती प्रत्येक म्हणजे जिथे घराचं नुकसान झालेलं आहे, जनावर मृत्युमुखी झालेले आहेत, अनेक ठिकाणी आंब्यांच्या मोठ्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कशा कोणकोणत्या गोष्टीला आर्थिक मदत राज्य सरकार म्हणून जाहीर करते याची देखील अधिकृत घोषणा आजच्या मंत्रिमंडळात होईल असं सांगण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा येतो तो 12वीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये, जो न्यायालयाकडनं राज्य सरकारला विचारणा करण्यात आलेली आहे की परीक्षा घेणं कितपत उचित आहे. केंद्र सरकार बरोबर HRD मिनिस्टर बरोबर सुद्धा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांची बैठक झाली होती. आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या विषय काढला जाईल आणि 12वीची परीक्षेच्या संदर्भात राज्य सरकारला आता ठोस भूमिका घ्यावी लागेल. अशा स्वरूपात सुद्धा अध्यादेश काढण्याची हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. सागर, एका दिवसात चर्चा होऊन निर्णय होणं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत थोडंसं कठीण आहे, पण आपण अपेक्षा करूयात की विद्यार्थ्यांना किमान स्पष्टता येईल की काय होणार आहे आणि काय होणार नाहीये. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता आपण बातमी पाहणार आहोत ती जळगावमधली. जळगावमध्ये बंडखोर 9 नगरसेवक हे एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर दाखल झाल्याचं कळतंय. तर 9 नगरसेवक नेमके कोणत्या पक्षात जाणार याची सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू आहे. हे बंडखोर नगरसेवक आपापल्या पक्षात आणण्यासाठी, गटात आणण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ खडसे आणि शिवसेना हे दोनही पक्ष भाजपला धक्का देण्यासाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी जळगावचे आपल्यासोबत आहेत. इम्तियाज, काय अधिक माहिती आहे? सर, मुक्ताईनगर नगरपंचायत भाजपाचे एकूण 14 नगरसेवक आहे आणि 3 शिवसेनाचे आहे
असं एकूण मिळून 17 नगरसेवक तिथे भाजपचे आपला मुक्ताई नगरपंचायतीमध्ये आहे सदस्य. त्यामधले जे काल जे शिवसेनेमध्ये 10 नगरसेवक गेले आणि त्यांनी शिवबंधन बांधलं असं एक एकनाथराव खडसे यांनी सांगितलं होतं. परंतु त्याच्यामध्ये जे 10 नाही 5 नगरसेवक आहेत ज्यांच्यावरती अपात्रच कारवाई होणार आहे असे या भीतीपोटीने ते शिवसेना याच्यामध्ये ते गेलेले आहे. कारण असं आहे की त्यांना जे स्थानिक आमदार आहे आणि त्यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की जे जिल्हाधिकारीकडे जे अपात्रची कारवाई तुमच्यावरती आहे ते आपण कारवाई तिचे इष्टे आणू त्या कारवाईवरती आणि त्यांना असं दिलासा दिलेला आहे त्या 5 नगरसेवकांना असं एकनाथराव खडसे यांनी सांगितलं होतं. आणि जे उरलेले जे 9 नगरसेवक आहे जे आपले एकनाथराव खडसे यांचे फॉर्म हाऊसवरती ते काल त्यांची भेट घेत होते. बर बघूयात नेमकं काय होतं ते. हे नगरसेवक कोणाकडे जातात आणि खरंच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होते का शिवसेनेत गेलेल्याचा दावाही खरा ठरतो का ते पुन्हा राष्ट्रवादीकडे येतात. तुर्तास इम्तियाज, धन्यवाद.